एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बापांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून. तर आता गुढीपाडव्याची सगळी तयारी सुरू आहे आमची. तर बघा, मी मार्केटमधून फुलं आणली होती आणि ह्यावेळेस म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघू. घरीच हार बनवले. सकाळी सकाळी सुंदर अशी आधी देवपूजा करून घेतली आणि हार आम्ही आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवले होते, कारण खूप धावपळ होते त्यामुळे. आणि बघा, सकाळी अशी छान असे मल्टी कलरची फुलं आज मी आणली होती देवांसाठी आणि खूप सुंदर दिसत आहेत. प्रत्येक वेळेस म्हणजे वेगळे आणते, झेंडूचे वगैरे ते पण आणले आहेत, पण ह्यावेळेस बघा मी पर्पल कलर आणि पिंक कलर असं कॉम्बिनेशन ठेवलं होतं, पण खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे कॅमेरा व्हिडिओपेक्षा ना रिअल बघायला खूप सुंदर दिसत होतं हे. आणि बघा, मस्त छान अशी पूजा झाली आणि पूजा झाल्या इतकं छान प्रसन्न आणि छान वातावरण झालं होतं घरातलं. आता विशेष प्रसंगी म्हणजे उंबरठा पूजन आपलं आलंच. तर आता बघा, उंबरठा पूजन करून घेते. आधी उंबरठ्याची पूजा वगैरे करते, कारण त्याच्याशिवाय तर आपल्याला सण अपूर्णच असतात. दारात जर रांगोळी नसली तर त्याच्याशिवाय सण आपले सणासारखे वाटतच नाही. त्यामुळे आधी दारात रांगोळी काढून घेतली, दिवा वगैरे लावला. आणि आज ना इतकी हवा होती की तुम्हाला काय सांगू, इतकी दिवा राहतच नव्हता. खूप वेळा लावला, परत विझून जात होता. मग शेवटी मला ग्लास ठेवायला लागला. असा ग्लास लावला आणि त्यानंतर मग ते दिवा राहिला, नाहीतर ना राहतच नव्हता, विझून जात होता. तर बघा, अशा प्रकारे छान असं आपलं उंबरठा पण झालं आहे. आमचे डॉक्टर साहेब बसलेत आता पूजा करायला. सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. थोडस गुढीसाठी पाहिजे ना आपल्याला. आता बघा, आम्ही ना गुढीची तयारी करतोय. तू ये गुडू इकडे. आता ही गुढीसाठी मी साडी घेतली होती. आता ही साडीची मी गुढी उभारणार आहे. आणि गाइस, मी हे वाला कुर्ता घातलाय. हा, छान दिसतंय गुडू. तुम्ही तो दांडा आणून याच्या जास्त मोठा झाला का? नाही, मोठाच ठेवायचा, छोटा नको. खूप मोठा होऊन नाही, तो एवढा घे मग. बारीक दिसला पण पाहिजे. आणा ना मग बांधायला. हॅलो दोस्तो. आता बघा, मी चौरंगाच्या भोवती रांगोळी वगैरे काढून घेते. आणि जो काही तुम्हाला आवाज येतो ना ढोल ताशाचा, तो आवाज बाहेरचा आहे, कारण बाहेर ना प्रभात फेरीची मिरवणूक होती. पण मी व्हिडिओ घ्यायचंच विसरली या बाकीच्या गोष्टींमुळे. त्यामुळे मग तुम्हाला दाखवता नाही आला. खूप छान होती प्रभात फेरी.
श्रीराम हे सीतामय्या, ज्या प्रकारे तुम्ही 14 वर्ष वनवासातून सुखरूप घरी आले आणि पापी करता दशानन याचा तुम्ही वध केला, त्याच प्रकारे कलयुगात तुम्ही विष्णूच्या 10वा अवतार कल्की भगवान निष्कलंकी नारायण भगवान या रूपाने तुम्ही प्रगट व्हा आणि आता सध्या जे कलियुगात पापी निर्माण झालेले आहेत त्यांचे पाप नाशन करण्यासाठी तुम्ही प्रगट व्हा आणि त्यांचं वध करा. हे श्रीराम. जय श्री निष्कलंकी नारायण भगवान की जय. जय जय श्रीराम. सतपंथ धर्म की जय. सब संतन की जय. श्रीराम. हर 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 हर. हे बघा किती छान उंच उंच अशी गुढी उभारली आणि मस्त खूप उंच उभारली यावर्षी आणि इतकी सुंदर दिसते ना. सगळ्या साईडने बघू शकतात तुम्ही. हे बघा. हां, हे बघा किती सुंदर असं वाटतं ना. मस्त एकदम छान वाटते आज यावर्षी गुढी. कारण दरवर्षी ना मी छोटा बांबू घेत होती, पण यावर्षी आमचे डॉक्टर साहेब म्हणे आपण एकदम उंच गुढी उभारायची, त्यामुळे उंच गुढी उभारली आम्ही. आणि हे बघा आमच्या गुढीचा सुंदर असा निसर्गातून दिसणारा छान असा लूक कसा दिसतोय बघा. आता गुढी उभारून झाली, घरातली पूजा पण झाली आमची. आता आम्ही चाललोय माझ्या क्लिनिकचं ओपनिंग करण्यासाठी तिथे. आता चला तुमच्या पण शुभेच्छा आमच्या सोबत असू द्या. मग आता बघा आमच्या गणपती बाप्पासाठी आणलं आम्ही. हे खूप कधीपासून शोधत होतो आम्ही. गाडीमध्ये ऊन लागतं ना आमच्या बाप्पाला, म्हणून आमच्या बाप्पाला खूप ऊन लागते, हा, म्हणून मम्मीने आणलं मग आमच्या बाप्पासाठी. आता आमच्या बाप्पाला ऊन नाही लागणार. आता खूप ऊन लागायचं आमच्या बाप्पाला. आपल्या बाप्पाला खूप ऊन लागायची. किती ऊन लागायची. पप्पा तुमचा स्टेडियम दिसला बाई मला. आता आम्ही निघालो आहोत आमच्या क्लिनिकसाठी, क्लिनिकची पूजा करायला. कारण आज माझ्या नवीन क्लिनिकचं ओपनिंग करायचंय म्हणून तुम्हाला बोलली होती ना की आम्ही एका ठिकाणी जाणार आहे असं. तर तिकडेच जायची आमची तयारी सुरू आहे आता सध्या. आता आम्ही आमच्या घरची पूजा बघितली ना तुम्ही, आता आमच्या क्लिनिकची पूजा बघा. आता तुम्ही आमचं घर बघितलं. अरे हा, आता तुम्ही आमचं घर बघितलं. आता मम्मीचं क्लिनिक बघा. हे बघा कोणाचं काय कोणाचं काय. गोलूच्या बाप्पाने गेले होते ना, गोलून त्यांना नाही. गुडूचं काय धुरंधर 2 बघू म्हणे. धुरंधर 2 ला लहान मुलांना एंट्री नाहीये बाळा. काय माहिती. आता काल गोलूच्या बाप्पाचे रात्री 11:30 वाजता आले ना. हा, 11:30 नाही सॉरी 2:30 वाजता आले रात्री. नाही मग नाही येऊ दिलं का. नाही तर ते घरी होते पोरं, त्यांना नाही एंट्री. आष्ट होते तुझ्याकडे. हाय. कसं वाटलं माझं क्लिनिक. आवडलं ना तुला. हे बघा गुड्डू सेट आमचे समोसा खात आहेत, भूक लागून गेली म्हणून. हे अजून कॅबिन अजून बरंचसं सेट करायचं बाकी आहे, तसंच ठेवलं आहे सध्या सेटअप. स्वामी महाराज गोल असं बोल ना. थोडा गणपती बाप्पा मोरया. दोघं साईडला ठेवून द्या. आता बघा बरोबर फुटला. दोघं साईड ठेवा तिकडे दोघं साईडला. लेफ्टी
मागू दे, चल. तुला कोणता सगळं देणार? झालं. हा, पहिला लेफ्ट हा, चल राहू ठीक दे, आहे चल. काप ना left च खा. बघ. बरोबर, घ्या जरा. का बा? ठीक आहे. गणपती बाप्पा नीट, नीट. मोरया. नाही हो, त्याला नाही जमणार ते असं. दिसतंय का? काप, 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 काप. गण. काप, काप. अहो त्याला लेफ्टनेच जमेल. लेफ्ट आणे नाही का दोघं? का रे नीट काम ना पकडा ना हो तुम्ही एका हातात तो हात लावेल हात फक्त. लाव. हा. हात. हा, लावा. हा. गणपती गणपती बाप्पा बाप्पा मोरया. बापू उजवा पाय ठेव आता चल. उजवा पाय ठेव पुढे. राईट हँड ठेव. पाय पड. राईट हँड राईट पाय ठेव वरती. ठेव वरती. चल जा आतमध्ये. ओम गणपती वासुदेवाय नमः. हे बघा पूजा झाली आता आमची. आम्ही घरच्या घरी साधी सिंपल पूजा केली आमच्या डॉक्टर साहेबांनी. आणि हे आमचं माझं क्लिनिक आहे. आता सध्या खूप सध्या पसारा आहे सध्या. आता नंतर हे सगळं सेटअप बाकी आहे अजून. पण आजचं मुहूर्त आम्हाला चुकवायचं नव्हतं ना, त्यामुळे आम्ही हे सगळं ठेवलं आहे असं. तर बघितली असेल तुम्ही आमची अशा प्रकारे पूजा झाली. साधी सिंपल आम्ही पूजा केली. आणि आज आमच्या गुड्डूने ओपनिंग केलं बरं का माझ्या क्लिनिकचं. आणि मला शुभेच्छा पण दिल्या. हां, आणि आमच्या डॉक्टर साहेबांनीच पूजा केली आज. घरच्या घरीच केली आम्ही. भटजींना नाही बोलवलं. आणि हा सगळा पसारा आता नंतर आम्ही आवरू. कारण आता आम्हाला म्हणजे आधी ना मुहूर्त चुकवायचं नव्हतं. आज पूजा करायची होती, त्यामुळे मग आम्ही ते तसंच ठेवलं. आणि जेवढं काम झालं तेवढ्यातच पूजा आटोपली. तुमच्याही शुभेच्छा असू दे आमच्यासोबत. तर मी आता ते सांगणार. क्लिनिकचे जे ओपनिंग केलं त्याच्यासाठी आम्ही खास असे गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आणि ते गेस्ट म्हणजे आमच्या लहान चिरंजीव युवांश पवार याच्या हातून आम्ही आमच्या क्लिनिकचे ओपनिंग केलेलं आहे. हा लहान चिरंजीव आमच्या सर्व काही आहे. आणि यांनी आमच्या क्लिनिकची ओपनिंग केली, त्याबद्दल त्याचं भरभरून कौतुक. मग गाईस आता सगळ्यांनी कॉमेंटला बोलाय की कॉंग्रॅच्युलेशन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना.